इंडिगोचा घोळ, मंत्री आमदारांना फटका. नागपुरात जाण्यासाठी नेत्यांची धावपळ. कोणत्या नेत्यांना बसला इंडिगोचा फटका? देशातली सर्वात मोठी एअरलाईन कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाईनची सुविधा कोलमडली आहे आणि गेल्या 5 दिवसांपासून या कंपनीची विमान सेवा विस्कळीत झाली आहे. हजारो प्रवाशांना याचा फटका बसलाय. मात्र इंडिगोच्या या विस्कळीत विमान सेवेचा केवळ सामान्य नागरिकांना किंवा सिनेस्टार्सनाच फटका बसलाय असं नाही, तर याचा फटका महाराष्ट्रातले मंत्री, आमदार आणि इतर नेते मंडळींनाही बसलाय. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं राज्यातील मंत्री, आमदारांनी नागपुरात पोहोचण्यासाठी इंडिगोचं तिकीट काढलं. मात्र कंपनीची विमान सेवाच ठप्प झाल्यानं राजकीय नेत्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला. अनेकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत नागपूरकडे कूच केली आहे. मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, नितेश राणे, जयकुमार रावल मुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड प्लेननं नागपुरात पोहोचलेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, प्रताप सरनाईक, दत्ता भरणे हे खासगी चार्टर्ड प्लेननं नागपुरात दाखल झाले. त्या व्यतिरिक्त मंत्री गिरीश महाजन, हसन मुश्रीफ रेल्वेनं नागपुरात पोहोचलेत. तर आमदार आदित्य ठाकरे एअर इंडियानं नागपुरात अधिवेशनासाठी गेलेत. तर आमदार भास्कर जाधव, अनिल परब, मंत्री संजय राठोड रेल्वेनं नागपुरात पोहोचलेत. आमदार चेतन तुपे कारनं नागपूरच्या दिशेनं रवाना झालेत. 3-4 दिवस झालो फ्लाईटचा जो टायमिंगचा प्रॉब्लेम चालू आहे किंवा उड्डाणाचा जो प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अधिवेशनाला नियोजित वेळेत पोहोचण्याकरता कालच मी पुण्यातून निघालो. अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे. दरम्यान ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. धावपळ करत आलेले सत्ताधारी आता अधिवेशनात विरोधकांच्या टीकेला कसं सामोरं जातात हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.